बरं ऐका, अशा पद्धतीने तुम्ही गुजराती सेव ममरा कधी ट्राय केलाय का? किंवा मग आपल्या महाराष्ट्रीयन भाषामध्ये आपण याला शेव चिवडा सुद्धा म्हणू शकतो. तर इथे मी 400 ग्रॅम प्रमाणात मुरमुरे घेतले आहे, म्हणजेच की आपले जे चुरमुरे असतात तेच घेतलेले आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे तेल घातलं कढईमध्ये. तेल छान तापलं की अर्धी वाटी शेंगदाणे घातले. त्यानंतर 10 ते 12 मिरच्याचे जे आहे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले ते सुद्धा घातले. आता शेंगदाणे आणि मिरच्या छान प्रकारे तळल्या गेल्या की यामध्ये लगेचच भरपूर असा कढीपत्ता आणि खोबऱ्याचे काही काप सुद्धा घातले. आता कढीपत्ता छान तडतडला की खमंग फोडणी बसते, त्यामुळं कुठली जिन्नस कच्ची राहू नये म्हणून व्यवस्थित अशी परतवून घेतली. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ. आता इथे मी तिखटाची मिरची वापरलेली नाही, कारण इथे आपण हिरव्या मिरच्याचे तुकडे घातलेले आहेत. छान असे हे मसाले सर्व तेलामध्ये तळून घेतले आणि लगेचच आपले जे चुरमुरे होते ते घालायचे. चुरमुरे घातले की व्यवस्थित असं खालीवर करायचं, म्हणजे छान अशी फोडणी जी आहे चुरमुऱ्याला बसते आणि चिवडा असा खमंग लागतो. तर या पद्धतीने तुम्ही कधी शेवचिवडा ट्राय केलाय का? मला नक्की कमेंट करून मत सांगा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण जिन्नस जे आहे व्यवस्थित एकत्र करून घेतले. मुरमुरे छान अशा फोडणीमध्ये मिक्स करून घेतले. तर अशा पद्धतीने आपला चिवडा सुद्धा तयार झाला. पण याची चव आणखीन दुप्पट तिप्पट करण्यासाठी यामध्ये आपण काही अशा गोष्टी घालणार आहोत की चव दुपटीने काय तिपटीने वाढेल. तर अशा पद्धतीने चिवडा इकडे तयार झाला. त्यानंतर थोडीशी इथे मी पिठी साखर घातलेली आहे, साधारण 2 ते 3 चमचे. याने चव जी आहे दुप्पट नाही तर तिप्पट वाढते. आता ऑप्शनल सुद्धा आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल. आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि मुलांना सुट्ट्या आहेत, तर मुलांना नेहमी मी काय खाऊ हा प्रश्न असतो आणि आपल्याला सुद्धा प्रश्न असतो की मुलांना काय द्यायचं खायला. तर हा चिवडा तुम्ही एकदा बनवून ठेवला ना तर 1-2 महिने सहज टिकतो आणि जेव्हाही मुलांना भूक लागते, छोटी भूक, त्यावेळेस तुम्ही हा चिवडा नक्की देऊ शकतो. तर अशा पद्धतीने यामध्ये थोडीशी शेव सुद्धा घातली कुसकुस करून आणि गुजराती पद्धतीचा हा सेव ममरा तयार झाला. आता ही शेव कशी केली किंवा यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स घातले किंवा सोडा घातला का नाही घातला, तर ह्याची संपूर्ण रेसिपी जी आहे मी चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून पाहू शकता. तर अशा पद्धतीने मस्त असा आपला खमंग चिवडा तयार झाला. आता लगेचच डब्यामध्ये न भरता पूर्णतः थंड झाला की मग एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा मग कुठल्याही एखाद्या पॅक डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. आणि अशा पद्धतीने मस्त असा कांदा आणि त्यासोबत शेव मुरमुऱ्याचा चिवडा तर एकदम उत्तम बेत आहे. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी थोडी जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा. सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक